पश्चिम बंगालमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतरही सातत्याने राजकीय उलथापालथ सुरू आहे। ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसमध्ये उभी फूट पडण्याची शक्यता असतानाच आता सोनिया गांधींनी ममता बॅनर्जींना त्यांचा पक्षच काँग्रेसमध्ये विलीन करावा अशी ऑफर दिली आहे, अशी माहिती सूत्रांकडून कळते आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोनिया गांधी यांनी स्वतः त्यांना वैयक्तिकरित्या फोन केला होता। सोनियांच्या या प्रस्तावावर विचारासाठी ममता बॅनर्जींनी काही दिवसांचा अवधी मागितलाय। टीएमसीचं काँग्रेसमध्ये विलीनीकरण झालं तर ममतांना राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि अभिषेक बॅनर्जी यांना महासचिव बनवण्यात येईल अशी माहिती आहे। विलीनीकरण न केल्यास भाजप त्यांनाही आम आदमी पार्टीसारखं अडचणीत आणू शकतं अशी भीती सोनिया गांधींनी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली। टीएमसीच्या काँग्रेसमध्ये विलीनीकरणाच्या चर्चेवर महाराष्ट्रामध्येही राजकीय प्रतिक्रिया उमटल्या आहेत। की काँग्रेस पक्षातून जे जे घटक बाहेर पडले आहेत आणि त्याने आपापले पक्ष निर्माण केलेले आहेत, त्या सगळ्यांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र येऊन एक मजबूत काँग्रेस उभी करणं ही आज काळाची गरज आहे। मी नावं घेत मग तृणमूल काँग्रेस असेल, महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, मी तर असे म्हटलं होतं की अजित पवार गटात विलीन होण्यापेक्षा काँग्रेसमध्ये विलीन व्हा। आम्ही वेगळे वेगळे जेव्हा एकत्रित येतो आणि इंडिया अलायन्स आम्ही तयार करतो त्यावेळेस आपण पाहिलं असेल की मताचं विभाजनाचंही एक चित्र मोठ्या प्रमाणात पाहायला जात आहे। भाजपला सत्तेतून बाहेर काढायचं असेल तर सगळ्या पक्षांनी काँग्रेससारख्या आणि काँग्रेसचं पूर्ण देशामध्ये काँग्रेसला मानणारा एक मोठा वर्ग आहे, त्यामुळे जवळपास या सगळ्या इंडिया अलायन्सनी एकत्रित आलं तर मला असं वाटतं की संविधान संपवणाऱ्या आणि देशाला विकणाऱ्या मोदीच्या आणि भाजपच्या सरकारला आपल्याला सत्तेच्या बाहेर काढता येईल। मला अजून राऊत का विलीन झाले नाहीत हे समजलेलं नाही। त्यांनी त्यांच्या विलिनीकरणाचा मुहूर्त काढावा, इतरांचा मुहूर्त कशाकरता काढतात? ते आपले महाराष्ट्रातले नेते आहेत, महाराष्ट्रावर बोलावं, जगभरावर कशाला बोलावं आपण?